आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात। ओम नमो जी आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। बाबा मुक्तानंद आपल्याला आपलं ध्यानसुद्धा त्यांच्या ध्यानासारखं होऊन आपण ध्यानाची सर्वोच्च स्थिती गाठावी ही त्यांची आस आहे। आणि त्यामुळेच ह्या द्वितीय खंडामध्ये बाबा मुक्तानंदांनी आपणाला ध्यानाच्या सूक्ष्म रहस्य आपणाला सांगत आहेत आणि पुन्हा एकदा आपलं रिव्हिजन ते करत आहेत। त्यामध्ये आपण काल पाहिलं की बाबा मुक्तानंदांनी आपणाला ध्यानाच्या संदर्भामध्ये तिसरं जे प्रकरण आहे की बकत ध्यान हे त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे आपलं ध्यानाचा उद्देश काय असला पाहिजे आणि आपलं ध्यान सत्य ध्यान असेल तरच सत्य तत्व परमात्मा तत्व आपणाला अवगत होऊ शकतं, आपण त्याची अनुभूती घेऊ शकतो। यासाठी बाबा मुक्तानंदांनी आपला ध्यानाचा हेतू किंवा आपण ध्यान कुणाचं केलं पाहिजे आणि हे आपणाला स्पष्ट करत आहेत। अनेकदा आपण जे नामस्मरण करतो किंवा मंत्र जप करतो किंवा जी काही साधना करू, विपश्यना असो किंवा श्वासाची साधना असो, कोणतीही किंवा अगदी अग्निहोत्र साधना असो, कोणतीही पद्धतीची साधना आपण करत असू, परंतु ती साधना करत असताना जर आपणाला त्यामध्ये आपलं जर हेतू अत्यंत वरवरचा असेल तर ईश्वर प्राप्ती किंवा ईश्वर अनुभूती हा हेतू जर आपला नसेल तर आपण केवळ आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी साध्य करण्यासाठी किंवा आपण ध्यान करतोय हे एक त्यामध्ये पण एक सुखावणारी गोष्ट असते मनाला किंवा इतरांपेक्षा आपण काहीतरी थोडं वेगळं करतोय, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा काही जणांना हव्याशा वाटतात। तर ह्यासाठी एकतर आपल्या रोजच्या जीवनातल्या प्राप्तीसाठी किंवा आपण ध्यान करतोय हे ह्याचं एक आंतरिक समाधान वरवरचं अनुभवण्यासाठी सुद्धा आपण काही ध्यान करत असू किंवा काही सेवा करत असू, परंतु ह्या जर आपला हेतू असा वरवरचा असेल तर इथे सांगितलेलं आहे की आपण शेवटपर्यंत आपली यात्रा होणं शक्य नाही। यासाठी बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे की लैला मजनूचं उदाहरण दिलेलं आहे की लैला आणि मजनू एकमेकांमध्ये इतके एकरूप झाले होते की त्यांना लैलाला सर्वत्र स्वतःच्या अंतरी आणि बाहेर मजनूच दिसत होता आणि मजनूला सर्वत्र लैलाच दिसत होती। आणि हे सर्व पाहून अगदी राजाला पण दया आली आणि राजाने मजनूसाठी त्याला जे काही गरजा असतील त्या पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी सर्व दुकानदारांना सांगितलं की ह्याला जे काही आवश्यक असेल ते तुम्ही पुरवत जा। आणि दुकानदार पुरवू लागले। असे असंख्य मजनू तिथं निर्माण झाले आणि जेव्हा राजाला लक्षात आलं की ही फारच गोंधळ गडबड झालेला आहे की असे अनेक मजनू झाले, जो खरा मजनू होता तो ओळखायचा कसा किंवा हे जे दुसरे जे मजनू नसताना सुद्धा ह्या सर्व सवलतीचा फायदा घेत आहेत, तर त्यापासून त्यांना परावृत्त कसं करायचं हे दोन प्रश्न राजाच्या पुढे होते। तर नेहमीसारखंच राजाचं जे सेवा मंडळ असतं ते फार हुशार असतं, चाणाक्ष असतं आणि ते मदतीला धावून आलं आणि त्यातल्या एका मंत्र्याने एक युक्ती केली की बाबा जो राजाने असा आज्ञा केली आहे की ज्या मजनूला लैलावरती ज्याचं प्रेम जडलेलं आहे तर त्याला काही दिवसांनी आपण शिक्षा ठोठावण्यात येणार आहे। तर हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मग जे खोटे मजनू असतात ते निघून जातात वेगवेगळ्या ह्याने आणि एकटाच हा जो सत्य खरा मजनू आहे तो शिल्लक राहतो। जणू काही तसंच आहे। भगवंतालाही कळतं नंतर की आपली आस कुठली आहे
आपली ऐहिक आस आहे की फक्त आपण आपल्या जीवनावश्यक देहाच्या मनाच्या गरजाच पूर्ण करण्यासाठी त्याचा हात धरला आहे. तर राजाला कळलं, मंत्र्याला कळलं, तर भगवंताला कळणार नाही का आपला हेतू कुठला आहे. तर आपला जो हेतू असेल, तर जो हेतू आहे तो भगवंत आपल्याला पूर्ण नक्की करतोच. अगदी आपल्या शरीराशी संबंधित असो, देहाशी असो, संसाराशी असो, तो पूर्ण होतो. परंतु शेवटपर्यंत आपली साथ बाकी किती दिली जाईल किंवा आत्मानुभूती किती होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नेहमी सत्य ध्यान असेल तरच मग आपली प्रगती पुढे आत्मानुभूती आणि आत्मा सो परमात्मा अनुभूती यामध्ये होऊ शकते. ह्यासाठी आपला हेतू सत्य, शुद्ध, विशाल, व्यापक असणं आवश्यक आहे आणि आपलं ध्यानसुद्धा त्याच दृष्टीने असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपणाला बाबा मुक्तानंद अजून एक त्यांनी सुंदर एक इशारा दिला की जेव्हा आपण आश्रमात जाऊ किंवा आपण असा सत्संग आपला जेव्हा घडतो, तर तेव्हा सर्वच आपले गुरुबंधू आणि भगिनी असतात. तर त्यातल्या ठराविक जणांच्याच प्रति प्रीती किंवा विशेष राग म्हणजे प्रेम बाळगणं हे इतकं विशेष हितावह नाही आहे. कारण आपण त्यामध्ये सुद्धा मग परत अडकतो किंवा जसं संसारामध्ये एकमेकांच्या नात्यांमध्ये आपण अडकतो, आपल्याला कोण अडकवतं, आपण कोणाला अडकवतो, हा खेळ आपण जन्मोजन्म करत आलो. ह्या जन्मातही काही प्रमाणात तो केलाच आहे. तर निदान आपण जेव्हा भगवंताचा हात धरलाय, साधनेचा हात धरलाय, तेव्हा मात्र बाकी ठराविक काहीच नाती म्हणजे करू नयेत. तर सर्वांप्रती समभाव असावा आणि एक आपले सद्गुरुतत्व आणि ईश्वराप्रतीच आपली पूर्ण आसक्ती असणं आवश्यक आहे. आणि सर्वांप्रती समभाव, सर्वांप्रती आस्था, आपुलकी, शुभभावनाही जरूर असावी. परंतु सर्व प्रेमाचा जे स्थान आहे ते आपण एक आपल्या सद्गुरूंप्रती असणं आवश्यक आहे. आणि अशाच दृष्टीने बाबा मुक्तानंदांनी आपले सद्गुरू भगवान नित्यानंदांना धारण केलं आणि आंतरिक जी कुंडलिनी शक्ती आहे तिच्याशी ते इतके एकरूप झाले, एकनिष्ठ झाले आणि त्यामुळेच त्यांनी पूर्ण अवस्था प्राप्त करून घेतली. कारण आपल्या आंतरिक जी कुंडलिनी शक्ती आहे तिच्यामध्ये ती स्वतंत्र स्वयंप्रकाशित आहे, ती स्वतंत्र आहे, ती आनंद स्वरूप आहे. तिचा आनंद किंवा तिचा प्रकाश हे दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाही, अशी ती आनंद स्वरूप आहे. ती ज्ञानस्वरूप आहे. तिच्यामध्ये इच्छाशक्ती आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तिच्यात आहे आणि क्रियाशक्ती तिच्यामध्ये आहे. आणि तीच कुंडलिनी शक्ती भगवंतापासून आपले सद्गुरू आणि आपल्यापर्यंत तीच शक्ती वास करत आहे. त्यामुळे ती शक्ती स्वयंपूर्ण आहे, स्वयं प्रकाशित आहे, आनंद स्वरूप आहे. तिच्यात सर्व ज्ञान आहे, तिच्यात सर्व क्रिया करण्याची शक्ती आहे आणि तिच्यात सर्व इच्छा पूर्ण करण्याची ज्ञानशक्ती, क्रिया हे सर्व सामावलेलं आहे. त्यामुळे आपणाला आपल्या प्रगतीसाठी कोणत्याही गोष्टीवरती अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. आपल्या अंतरी असलेल्या कुंडलिनी शक्तीशी आपण एकरूप झालो आणि जे साधन आपणाला दिलेलं आहे आपल्या सद्गुरूंनी त्याच्याशी आपण एकनिष्ठ झालो तर आपण आणि ध्यान सत्य स्वरूपाचं होऊ लागलं, आत्मध्यान होऊ लागलं, तर आपण आपली उच्च प्रगती केल्यापासून आपणाला दुसरा मार्ग नाही आणि नक्कीच होणार आहे. आता आपण पुढचं प्रकरण पाहूयात. पुढचं प्रकरण आहे प्रकरण 4. प्रकरण 4 आहे. त्याचं नाव आहे की मी माझे सोडा घर नव्हे. मी माझे सोडा घर नव्हे. त्यागामुळे पूर्ण शांती प्राप्त होते हे सर्वथैव सत्य आहे. त्यागामुळे पूर्ण शांती प्राप्त होते हे सर्वथैव सत्य आहे. त्यागात शांतिरंतरम असे भगवत वचनच आहे. परंतु त्याग
या विषयासंबंधी फार मतभेद आहेत आणि क्रमभेदही आहेत. कोणी ग्रहत्याग करतात पण शांतीच्या नावाने त्यांची रडच असते. कोणी धर्मत्याग करतात पण शांतीचा अभाव राहिल्यामुळे रडत बसतात. कोणी वस्त्रत्याग केला, लावली अंगाला विभूती आणि म्हणे मी त्यागी, पण शांती काही गवसली नाही. कोणी अन्न त्याग करतात पण दूध पितात, म्हणतात आम्ही अन्न त्यागी. कोणी बायकोला टाकतो तर कोणी घर सोडतो, कोणी बोलणे सोडून मौन पाळतो, पण सगळे शांतीचे भुकेले. कुणालाही शांती मिळालेली नसते. अशा रीतीने त्यागाचे अनंत प्रकार दिसतात. रोज नव्या नव्या गोष्टींचा त्याग केला जातो, पण प्राप्त मात्र होतात केवळ अशांती आणि उदासीनता. त्यागात शांती आहे हे भगवंताचे वचन तर सत्य आहे. मग प्रश्न असा उठतो की त्याग कशाचा करायचा, कसा करायचा? आज तर जगात त्यागाच्या नावाने बरेच अवडंबर माजलेले दिसते. ते पाहून संसारी लोक थकून जातात, घाबरून जातात. जनतेला भक्तिभावाऐवजी कान फाडणे, केशलुंचन वगैरे नवीनच उपद्रव पाहायला मिळतो. शांतीचा उपाय संसारी जनांसाठी नसतोच अशी प्रायः पुष्कळांची समजूत असते. कारण शांती हवी असेल तर त्यागाशिवाय दुसरा मार्ग नाही. शांती हवी असेल तर अरण्यात आणि गिरिकंदरातील गुहात राहिले पाहिजे. विचित्र केशभूषा केली पाहिजे, नाहीतर ती प्राप्त होणार नाही, असा चुकीचा समज सर्वत्र पसरून राहिलेला आहे. वास्तविक ध्यानयोगाने मन शांत करणे सर्वांना सहज शक्य आहे. बाबा मुक्तानंद आपणाला सांगतायत. तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यागाविषयीच आजचा हे प्रकरण पूर्ण आहे. हे प्रकरण मोठं आहे, 20 पानांचं, आपणाला 2 दिवस लागतील. तर ह्या प्रकरणात आपणाला अजून एक सूक्ष्म तत्व बाबा मुक्तानंद शिकवणार आहेत. तर इथे ते सांगतायत की वेगवेगळ्या प्रकारचे त्याग आपण प्रत्येकजण काही करतच असतात. तर त्या संदर्भात इथे आहेत. मग खरा त्याग काय आहे, जो त्याग केल्याने आपण आत्मअनुभूती अनुभवू शकतो? तर ह्या संदर्भात ह्या प्रकरणात पूर्ण विवेचन केलेलं आहे. आणि जे त्याग आता सर्वत्र पाहायला मिळतात की घरदार सोडून किंवा संन्यासी होणं किंवा एखाद्या आश्रमामध्ये समर्पित होणं किंवा वेगवेगळे प्रकारचे उपवास आहेत. तर ह्या संदर्भात हे सगळं पाहिल्यानंतर सामान्य व्यक्तीला तर वाटतं हे तर आपण करू शकणार नाही आहे, तर हे केवळ संन्यासी लोकच करू शकतात. म्हणजे ईश्वरानुभूती किंवा भगवत प्राप्ती केवळ साधू संन्यासाचंच काम आहे असं अनेकांना वाटतं हे त्यागाचे वेगवेगळे प्रकार पाहिल्यानंतर. कारण सर्वांना काही ब्रह्मचारी होणं किंवा आश्रमात राहणं, घरदार सोडून जाणं शक्य नाही आहे. किंवा इतरही अनेक प्रकारचे त्याग आहेत की अन्नासंदर्भातले किंवा सर्वच जे इथे बाबा मुक्तानंदांनी सांगितले. तर हे त्याग सहज सर्वांनाच जमतील असं नाही आहे. तर आणि हे त्याग म्हणजेच घर सोडणं किंवा अन्न सोडणं किंवा कपडे वस्त्र बदलणं, वेगळ्या रंगाचे कपडे घालणं, म्हणजे विशिष्ट साधू संतांचीच कपडे घालणं. तर हे म्हणजे श्रेष्ठ त्याग आहेत का? तर ह्या सर्व संदर्भात आपणाला ह्या प्रकरणात पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता आपण पुढे वाचूयात की संसारी लोकांना आणखी एक भ्रम असतो. वस्तुतः रसहीन असलेली परंतु त्यांना रसपूर्ण वाटणारी संसारातली मौज मजा, मुले बाळे आणि घर इतकाच आपला धर्म आहे आणि ध्यान त्याग योग बीग सारे सर्व संग परित्यागी साधू वैराग्यांसाठीच आहे असे ते समजतात. पण मुक्तानंद म्हणतो की घर, बायको, मुले, कारखाने, व्यापार, उद्योग, धनसंपत्ती ही सारी जितकी तुमच्यासाठी आहेत तितक्याच प्रमाणात योग, ध्यान आणि त्यागही तुमच्यासाठीच आहे.
त्यागाची आवश्यकता आहे, यात संशय नाही. परंतु त्याग कशाला म्हणतात? त्याग त्याग करीत शेकडो त्यागी फकीर पडून फिरत असतात. त्यागाच्या नावाखाली त्यागाचा मंत्र जपत आणि त्यागाची चिन्हे धारण करून किती प्रकारचे संप्रदाय आपले अस्तित्व टिकवून आहेत कुणास ठाऊक. तरीसुद्धा शांती मात्र कुठेच दिसत नाही. शांतीसाठी त्यागाची आवश्यकता आहे हे निश्चित, परंतु तो त्याग न्यायोचित असला पाहिजे. रामनाथाच्या टोपीचा कृष्णनाथाने त्याग केला आणि अजून फलरूप विमान कसे येत नाही म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसलाय वाट बघत, असला त्याग नसावा. त्याग या विषयावर एका अज्ञात रशियन संताने लिहिलेले पुस्तक मला एका प्रेमी भक्ताने वाचायला दिले होते. आता इथे ते खरा त्याग कसा असला पाहिजे या संदर्भात आपल्याला पुढे सांगणार आहेत. आणि इथे खूप छान सांगितलं आहे, रामनाथाच्या टोपीचा म्हणजे वस्तू दुसऱ्याचीच आहे आणि त्याची मी त्या गोष्टीचा मी त्याग करते आणि अपेक्षा करते की मला एखादं फळ मिळावं. तर इथे सांगितलं आहे की म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू आहे, समजा माझ्याकडे आता मीच जे राहते घर आहे, समजा ते माझ्या बाबांचं आहे, तर मी म्हणेल की हां मी हे कोणाला दान करणार आहे. तर आणि मी अपेक्षा करणार आहे की दानाचं फळ मला मिळालं पाहिजे किंवा हे त्याग करणार आहे त्याचं फळ मला मिळालं पाहिजे. घर काही माझं नाही आहे बाबांचं आणि ते मी दान करते किंवा मी देते कोणाला, त्याचा त्याग करते आणि अपेक्षा बाकी मला मिळालं पाहिजे त्याचं फळ हे करते. म्हणजे जी वस्तू माझी नाही आहे, जी वस्तू माझी नाही आहे तिचा मी त्याग करते असं हा एक भ्रम आहे. वस्तू माझी नाही, त्याग मी करते हा भ्रम आणि वरून मला अपेक्षा की त्याचं फळ मला मिळालं पाहिजे कारण मी त्याग केलं आहे. तर हे असं गफलत आपल्याकडून होत असते आणि त्याच संदर्भात आपल्याला विस्ताराने आता पुढे सांगणार आहेत. तर आता इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की त्याग या विषयावर एका अज्ञात रशियन संताने लिहिलेले एक पुस्तक मला एका प्रेमी भक्ताने वाचायला दिले होते. पुस्तक फारच सुंदर होते, परंतु आपल्या तीर्थयात्रेसंबंधी लिहिताना त्याने सुरुवातच अशी केली होती की मी आता पूर्ण त्यागी होत चाललो आहे. माझ्या झोळीत 1-2 भाकऱ्या आणि बायबल मात्र आहे. पांघरायला एक चादर आहे, आणखी काही नाही. आमच्या भारतात तर असे काही त्यागी लोक आहेत की त्यांना कुणी आपण होऊन काही दिले तरच ते खातात, नाही तर नाही. जेव्हा त्यांच्या हातात अन्न ठेवावे तेव्हाच असे त्यागी लोक ते सेवन करतात, नाही तर नाही. कोणाच्या मागे तर लोक दिवसभर भाकरी घेऊन फिरत असतात, मग त्यांच्या मनात आले तर संध्याकाळी कधीतरी थोडे खातात, नाही तर नाही. मला एकदा एक जण म्हणाला, स्वामीजी तो पहा किती त्यागी पुरुष आहे, कुणी भरवले तरच खातो, त्याची व्यवस्था पाहायला 4-6 जण उभेच असतात. मी म्हटले, बाबा रे, मला तर माझाच त्याग न्यायोचित आणि लाभदायक वाटतो. मी आपला स्वतःच्या हातानेच वेळेवर भोजन करतो. एका माणसासाठी 6 जणांना रखडत ठेवण्याचा मात्र मी त्याग केला आहे. प्रत्येकी 2 रुपये धरले तरी 6 जणांची 12 रुपये मजुरी होते. इतक्या माणसांना अडकवून ठेवायचे आणि स्वतःला त्यागी म्हणावयाचे, हे काय गंमत आहे. मी आपल्या स्वतःच्या हाताने जेवतो. 6 मनुष्यांची सेवा घेण्याच्या गरजेचा मी केलेला त्याग हा काय त्याग नव्हे. बस मग काय विचारता. महाशय गप्प बसून गेले. तर इथे आपणाला त्यागासंदर्भात सखोल सांगणार आहे की न्यायोचित जो उच्च त्याग म्हणजे नीतिनियमाने केलेला त्याग काय आहे, तर त्या संदर्भात इथं ते सांगतायत. यासाठी ही उदाहरणं देत आहेत की कसं गफलत होते. दिसताना तो त्याग आहे की संन्यासी काही जेवत नाही आहे, परंतु त्याच्या मागे त्याची उठाठेव करायला 5-6 जण सेवक आहेत. तर हा काही त्याग नाही असं बाबा मुक्तानंद स्पष्ट मत व्यक्त करत आहेत.
पुढे म्हणतायत, असे अनेक प्रकारचे त्याग आहेत, परंतु अशा प्रकारच्या त्यागरूप उपासनेपासून या लोकांना काय फलप्राप्ती झाली याचा आपण विचार केला पाहिजे. भगवंतांनी त्यागामुळे प्राप्त होणाऱ्या ज्या शांतीचे वर्णन केले आहे, ती शांती मध्येच कुठे नाहीशी होते. एखाद्या निर्बुद्ध मनुष्याच्या त्यागाची तर इतकी पराकाष्ठा होते की त्याला कोणीतरी भरवावे लागते आणि पाणीही पाजावे लागते. पण असे असले तरी त्याचे फळ काय? शांती आहे कुठे? परमानंदाची ती मस्ती कुठे आहे? आपल्याकडे त्याग करायला आहे तरी काय याचा सुज्ञ पुरुषाने सूक्ष्म बुद्धीने विचार करावा. या जगात त्याग करण्यासाठी केवळ आपली स्वतःची अशी कोणती विशेष गोष्ट तुमच्यापाशी आहे? देवाला प्रसन्न करण्यासाठी केवळ आपली स्वतःची अशी कोणती विशेष गोष्ट तुमच्यापाशी आहे? देवाला प्रसन्न करण्यासाठी मूक पशुला बळी देण्याची मूढ लोकांची एक प्रथा आहे. बिचाऱ्या निष्पाप मेंढ्याला देवीसमोर आणून त्याची मुंडी चाटतात. मेंढ्याची मुंडी देवाला द्यायची आणि स्वतःसाठी फलाची अपेक्षा करायची. काय ही घृणास्पद पूजा! आणि पुजारीसुद्धा दुसऱ्याचा बळी देऊन आपल्याला फळ मिळते असे समजतात. ही तर मोठी दुःखाची गोष्ट आहे. असल्या पूजेत काही अर्थ नसतो. त्यागी पुरुषांचा त्याग ज्ञानयुक्त, विचारयुक्त आणि सत्य असला पाहिजे. त्यागी पुरुषांचा त्याग ज्ञानयुक्त, विचारयुक्त आणि सत्य असला पाहिजे. नाहीतर घराचा त्याग केला आणि मठात किंवा जंगलात जाऊन बसला, त्यात काय मिळवले? घराचे रूपांतर केले इतकेच. पांढरे कपडे टाकले, भगवे परिधान केले, कपड्यांचा फक्त रंग बदलला, दुसरे काय केले? या विषयात त्यागी तर इथे अशा विविध प्रकारचे अनुभव सांगतायत की वेगवेगळ्या प्रकारचे त्याग करणं. तर घर सोडून आपण आश्रमात राहणं म्हणा, पांढरे कपडे घालणं, कपडे तर घालत आहे पण रंगाचा त्याग केलेला आहे केवळ, किंवा अनेक ह्या काही जी स्वतःला महान समजतात तर ते दुसऱ्या व्यक्तींकडून सेवा करून घेतात. तर असं सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याग सांगतात. बळी देणं ही पण गोष्ट इथे सांगतायत. तर अशा प्रकारे हे त्याग आहेत, हे सर्व चुकीच्या पद्धतीचे त्याग आहेत. आणि त्याग हा विचारयुक्त असला पाहिजे, सत्सद विवेकयुक्त, ज्ञानयुक्त असला पाहिजे. आणि पुढे काय दिलेलं आहे की त्याग विचारयुक्त, ज्ञानयुक्त आणि सत्य असला पाहिजे. त्यागही आपला सत्य असणं आवश्यक आहे. बाबा मुक्तानंद पुढे म्हणतायत, या विषयात त्यागी जणांचा सम्राट म्हटल्या गेलेल्या राजा शिखीध्वजाच्या त्यागाचे आख्यान मोठे माननीय आहे. शिखीध्वजाचे आख्यान योग वासिष्ठात आहे. ते वाचून मनाला उपरती होऊन पूर्ण शांती आणि सद्बोध प्राप्त होतो. राजा असूनही शिखीध्वज तीव्र मुमुक्षू आणि धर्मजिज्ञासू होता. परमतत्वाच्या प्राप्तीसाठी तो पूर्ण उत्सुक झाला होता. दिवसेंदिवस त्याची जिज्ञासा वाढत गेली. अनेक संत महात्मे आणि ऋषीमुनी यांची तो नित्यदर्शने घेत असे. श्रद्धा भक्तिपूर्वक सत्संग करीत असताना त्याची साधनाही नियमित चालू होती. त्याची जिज्ञासा जसजशी तीव्र होत गेली तसतशी अंतःकरणाची व्याकुळताही वाढत गेली. अनेक प्रकारच्या साधना करता करता शेवटी त्यागाशिवाय प्राप्ती नाही, त्यागाशिवाय समता, शांती नाही आणि त्यागच त्रिकालाबाधित सत्यप्राप्ती आहे असा त्याचा निश्चय झाला. मग कशाचा त्याग करायचा, कसा त्याग करायचा, केव्हा करायचा याच विचारात तो मग्न राहू लागला. शेवटी प्रथम राजसत्तेचा त्याग करायचे त्याने ठरवले. इथे सांगतायत, त्यागाशिवाय प्राप्ती नाही, त्यागाशिवाय समता, शांती नाही आणि त्यागच त्रिकालाबाधित सत्यप्राप्ती आहे असा त्याचा निश्चय झाला.
मग कशाचा त्याग करायचा, कसा त्याग करायचा किंवा केव्हा करायचा, याच विचारात तो मग्न राहू लागला. शेवटी प्रथम राजसत्तेचा त्याग करायचे त्याने ठरविले. आता इथे एक कथा पुन्हा बाबा मुक्तानंद सांगणार आहेत, ते म्हणजे शिखी ध्वजाची कथा. हा एक राजा होता आणि अत्यंत सत्वशील राजा होता आणि त्यालासुद्धा शांती हवी होती आणि त्यासाठी शांततेची प्राप्ती करण्यासाठी त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या लक्षात आलं होतं. आणि त्यामुळे त्याने ठरवलं की आपण पूर्ण राज्यसत्तेचा त्याग करायचा. आता राजा शिखीध्वज आणि त्याची पत्नी चुडाला ह्या दोघांची ही कथा आहे. अत्यंत सुंदर अशी ही कथा आहे. तर त्यामध्ये खूप मोठा बोध दिलेला आहे. इथे बाबा मुक्तानंदांनी आपल्याला आधीच सांगितलं की अशी कोणती गोष्ट आपल्याकडे आहे की जिचा त्याग केल्यानंतर आपल्याला शांती लाभू शकते किंवा भगवंताला आपण ती देऊ शकतो किंवा भगवंताची पूजा त्या गोष्टीमुळे होऊ शकते. अशी कोणती गोष्ट आपल्या प्रत्येकाकडे आहे की जी स्वतःची आहे आणि तिचा त्याग आपण केला तर आपणाला शांती प्राप्त होऊ शकते. कारण इथे दिलं आहे की त्यागामध्येच शांती आहे. तर आता मग त्यागामध्ये शांती आहे. सर्वश्रेष्ठ शांती, परमशांती ही त्यागात आहे. म्हणूनच त्यागाला महत्त्व आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. परंतु कशाचा त्याग करायचा हे ज्ञान नसतं आणि त्यामुळे विविध प्रकारचे त्याग करूनसुद्धा तो साधक काही समाधान, आत्मशांती प्राप्त करू शकत नाही किंवा त्याला ती अनुभूती होत नाही. कारण त्याचा त्यागच चुकलेला असतो. त्याग त्याने केलेला असतो परंतु तो योग्य प्रतीचा नसल्यामुळे, तो ज्ञानयुक्त, विचारयुक्त आणि सत्य त्याग नसल्यामुळे त्याला जे अपेक्षित फळ असतं की त्याला जी शांतता, सुख, समाधान प्राप्त व्हायला हवं असतं ते त्याला होत नाही. तर इथे बाबा मुक्तानंद आपणाला राजा शिखीध्वज आणि त्याची पत्नी चुडाला यांच्या कथेच्या सहाय्याने आपल्याला सांगणार आहेत की आपल्याकडे अशी कोणती गोष्ट आहे की जिचा त्याग केल्यावर आपण पूर्ण शांतीचा अनुभव घेऊ शकतो. तर आता राजा शिखीध्वज उद्युक्त झालेला आहे की त्याला शांतता प्राप्त करायची आहे, खरं समाधान, सुख प्राप्त करायचं आहे आणि त्यासाठी त्याला त्याग करायला पाहिजे हे महत्त्व पटलेलं आहे. आणि आता तो त्याच्या राज्यपदाचा त्याग करण्यासाठी सुद्धा उद्युक्त झाला आहे. पुढे काय होते पाहूया. राणीला सिंहासनावर बसवून स्वतः वनवासाला जाण्याचा त्याने निश्चय केला. त्याने आपली लाडकी राणी चुडाला हिला राजमहलात बोलावून आपले मनोगत तिला सांगितले. राजा म्हणाला, मी आत्मशांतीशिवाय आता जगूच शकत नाही. माझ्या ज्ञानहीन हृदयाला हा विश्वसंसार पाहून सतत भीती वाटते. मी एक राजा आहे या अभिमानाने मी जगतो. इतरांसारखे झोपतो, इतर लोक खातात तसेच खातो. वास्तविक ज्याला काळाने ग्रासले नाही असा या समस्त भूतलावर कोण आहे? तरीसुद्धा मी जगण्याची आशा बाळगतो. हा केवढा माझा मूर्खपणा. ज्याचा मृत्यूनंतर त्याग करावाच लागतो त्या या क्षणभंगुर जीवनाचा मी आधीच का त्याग करू नये? राणी चुडाला, तू माझी अतिशय लाडकी राणी आहेस. तुझे माझ्यावर अनंत उपकार झाले आहेत. आता आणखी एक उपकार कर. ही राजगादी तू सांभाळ, म्हणजे मी सुख, शांती प्राप्त करून माझ्या तप्त अंतरात्म्याचा दाह शमन करू शकेन. राजाची अंतर्गती राणीने पूर्ण ओळखली होती. ती गुरुपदिष्ट मार्गाची अनुयायी होती. ध्यानयोग संपन्न होती. ध्यानयोगाद्वारा तिला भूत, भविष्य, वर्तमान जाणण्याचे ज्ञान प्राप्त झाले होते. राजाला राज्यत्यागाच्या विचाराने भ्रमिष्ट केले आहे. उपदेश करून काही उपयोग होणार नाही. त्याच्या मनोगतीनुसार समजावून सांगितले तरच तो काही समजू शकेल असा विचार करून तिने राजाला अरण्यात जायला अनुमती दिली. त्यावेळची राणी पण किती
सत्वशील आहे की आपल्या पतीला ती मुभा देते की जाऊ शकतो, ही आज्ञा देणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. पुढे बाबा मुक्तानंद म्हणतात की राज्य व्यवहार निर्भयपणे चालविण्याची राणीची योग्यता होती. ज्यांच्यात आत्मज्ञानाचा उदय होतो त्यांना चितिकृपा प्राप्त होते, त्यांना राजशकट चालविणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट असते. बललाभे विश्वम आत्मसात करोती असे प्रत्यभिज्ञा हृदयम चे वचन आहे. जो चितीचे बल प्राप्त करून घेतो तो जगताला आत्मसात करून घेतो. संपूर्ण विश्व जिचे स्फुरण आहे अशी चिती जिच्या हृदयात मूर्तिमंत वास करीत होती, त्या राणीला राज्यकारभाराचे काय भय. राणीला सारे जगत चितिकिरण पुंजरूप दिसत होते. त्यामुळे राणी राज्यकारभार अतिशय उत्तम आणि निर्दोष पद्धतीने चालवू लागली. आता इथे राणी ही पूर्णतः प्रज्ञावंत राणी होती. तिने आत्मसाक्षात्कार करून घेतलेला होता. त्यामुळे राणी ज्या व्यक्तीला आत्मज्ञान झालेलं आहे त्या व्यक्तीला विश्वातली कोणतीही गोष्ट ती व्यक्ती करू शकते आणि त्यामुळे राज्यकारभार सांभाळणं हे त्या राणीला सहज शक्य होतं. आता राणी चुडालाच्या निमित्तानेच आपली राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी, हिचं उदाहरण समोर येतं. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्या येत आहेत समोर की ह्या आणि असंख्य अशा राणी आहेत. राणी पद्मावती आहेत. त्यानंतर अजून साऊथला पण अजून एक आहेत राणी. तर ह्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये ह्या स्त्रिया, राजघराण्यातल्या स्त्रिया ह्या पूर्णतः इतक्या तपस्वी पण होत्या आणि त्याचबरोबर योद्धाही होत्या. आणि त्या दूर कशाला आपली शिवाजी महाराजांच्या राजमाता सगळ्यात मोठी महान तर आपली जिजाऊ आहे. तर ही हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की ह्या सर्व स्त्रिया ह्या पूर्ण आत्मसाक्षात्कारीच होत्या आणि त्यामुळे त्यांनी ही पूर्ण राज्यकारभाराची धुरा आणि त्यांना दूरदृष्टी सर्वार्थाने प्राप्त होती आणि तेच इथे राणी चुडालाला सुद्धा होती. तर आता पुढे म्हणत आहेत, हिमालयाच्या गिरीकंदरातील एका निर्जन वनात झोपडी बांधून राजा देखील ध्यानधारणा जपतपादी दिव्य साधना करू लागला. जसजसे अधिक कडक नियम पाळावेत तसतसा तो अधिकच बेचैन बनू लागला. त्याचे चित्त चंचल होऊ लागले. चित्ताची समता नष्ट होऊ लागली. मुक्तानंद म्हणतो, प्रकृतीला मानवेल तसे नित्याच्या राणीनुसार राहिल्यासच मनुष्य सुखी होऊ शकतो. त्याच्या विरुद्ध वागल्याने सुखातही दुःखच अनुभवाला येते. आता राणीची अनुभूती घेऊन राजा वनात गेलेला आहे आणि तिथे साधना करू लागला आहे. परंतु राजा एक एक नियम घेतोय तसतसं त्याचं चित्त अशांतच होत आहे. म्हणजे तो एक एक गोष्टीचा त्याग करतोय, एक एक नियम घेतोय, व्रत आचरण करतोय, परंतु त्याला शांतता काही नाही आहे. चित्त त्याचं अशांतच आहे आणि एकीकडे राणी राज्यकारभार सांभाळत आहे. पुढे म्हणून इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की प्रकृतीला मानवेल तसे नित्याच्या राणीनुसार राहिल्यासच मनुष्य सुखी होऊ शकतो. त्याच्या विरुद्ध वागल्याने सुखातही दुःखच अनुभवाला येते. म्हणूनच ठेवले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जे आहे की जे अवस्था आहे आपली त्या अवस्थेतच काय आपण करू शकतो, कशी साधना करू शकतो याचा जर प्रयत्न केला तर मग आपणाला कठीण नाही जात ही गोष्ट आहे. तर इथे राजाला कठीण जाऊ लागलं आहे ते, कारण तो पुढे सांगतायत की माझ्यापाशी काही गायी आणि वासरे होती. बाबा मुक्तानंद सांगतायत की
ज्या सवयी आहेत त्याच्या विरुद्ध वागलं की चित्त भरकटतं, त्याला ते सहन होत नाही. आणि तीच अवस्था राजाची पण झाली. बाबा मुक्तानंद म्हणत आहेत, आता बाबा मुक्तानंद एक स्वतःचं उदाहरण देत आहेत की माझ्यापाशी काही गायी आणि वासरे होती. मोठी आकर्षक सुंदर देखणी होती. आश्रमात पेढे, मिठाई, हलवा, बर्फी, अनेक प्रकारची फळे वगैरे पुष्कळ खाद्य पदार्थ येऊन पडत. ते मी त्यांना मोठ्या प्रेमाने खाऊ घालीत असे. पेंड, चणी, गवत वगैरे खाणारी ती जनावरे पेढे, बर्फी, मिठाई, फळे वगैरे खाऊ लागली. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचे आरोग्य सुधारण्याऐवजी ती रोगट बनली. कारण ज्याचे जे खाद्य असेल ते सेवन केल्याने, असेल तसे राहिल्यानेच तो सुखी होऊ शकतो. हा बाबा मुक्तानंदांनी घेतलेला अनुभव आहे. जणू काही तसंच राजाला एकांत हवा होता, शांती हवी होती, तसा तो वनात गेला. परंतु त्याच्या रोजच्या ज्या सवयी होत्या त्याच्या विरुद्ध तिथं सगळं होतं, त्यामुळे त्याला काही तिथं सोसवे ना ते. पुढे म्हणतायत, राजाची अशीच दशा झाली. त्याने बराच काळ राजा ऐश्वर्य भोगले होते. तो आता वल्कले नेसू लागला, गवताच्या झोपडीत राहू लागला, मृगचर्मावर झोपू लागला, थंड पाण्याने स्नान करू लागला, कंदमुळे आणि फळे खाऊन तपस्या करू लागला. त्यामुळे रोज त्याच्या चित्ताची व्याकुळता मात्र वाढू लागली, बेचैनी वाढू लागली. शांतीच्या ऐवजी क्षोभ, समतेच्या जागी विषमता आणि आनंदाऐवजी विषाद वाढू लागले. तरीसुद्धा खरा मुमुक्षू असल्यामुळे राजाने धीर सोडला नाही. रोज त्यागासंबंधी चिंतन करीत करीत आज कशाचा त्याग करावा याचा तो विचार करी. त्यागात शांतिरंतरम हे खरे, पण शांती काही प्राप्त होईना याचा अर्थ आपण अजून पूर्ण त्याग केलेला नाही असे त्याला वाटू लागले. राणी चुडाला एक महान योगिनी होती. चितिशक्तीच्या प्रसादाने तिला सर्वज्ञता प्राप्त झाली होती. इतकेच नव्हे तर ती आपल्या योगबलाने नीलेश्वरीच्या सहाय्याने इच्छेनुसार कुठेही जाऊ शकत असे, वाटेल ते रूप धारण करू शकत असे. पतीची आत्मस्थिती तिच्या ध्यानात अनेक वेळा आली होती, परंतु राजा मात्र तिच्याकडे केवळ पत्नी म्हणून पाहत असल्यामुळे तिने शिकविण्याचा प्रयत्न करूनही त्याने तिच्यापासून कोणतेही ज्ञान प्राप्त करून घेतले नव्हते. राणी ही समजूतदार असल्यामुळे राजाची समजूत पटविण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत होती. कारण प्राप्त कालघडी आल्याशिवाय समजावून सांगण्याचाही काही उपयोग होत नाही. यासाठी राजाला काही समजावून सांगण्याची घाई न करता राणी शांत राहिली. ध्यानद्वारा ती राजाची रोज खबर घेत असे. तो काय करतो आणि काय नाही हे सारे ती अंतर्दृष्टीने पाहू शकत असे. इकडे राजा आपला त्याग वाढवू लागला. प्रथम 2 दिवसांनी एक वेळ, मग 3 दिवसांनी एक वेळ आणि नंतर 5 दिवसांनी एक वेळ फलाहार करून त्याने आपले शरीर पूर्ण सुकवून टाकले. राजाची स्थिती पाहून राणीला फार दुःख झाले. मग तिच्याने राहावले नाही. तिने योगबलाने आपले रूप पालटून ती कुंभ ऋषी म्हणून राजासमोर प्रगट झाली. त्या अपरिचित ऋषीला पाहून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने ऋषीचा मोठा सन्मान केला, बसायला आसन दिले. कुंभ ऋषीनेही राजाचे कुशल विचारले. आपली सारी अंतरस्थिती सांगून राजा म्हणाला, ऋषी महाराज, मला अजून शांती मिळाली नाही. शांतीचा काहीतरी उपाय सांगा. कुंभ ऋषी म्हणाला, राजा, त्यागात शांतिरंतरम हा शांतीचा एकमेव मंत्र आहे. एवढे बोलून ऋषी अदृश्य झाला. राजा शिखीध्वज त्यागात शांतिरंतरम हा मंत्र ऐकून अधिकच बुचकळ्यात पडला. तो विचार करू लागला, काय गंमत आहे. आता त्याग करायचे बाकी तरी काय राहिले आहे. राजगादीपासून सर्व गोष्टींचा त्याग केला. धनदौलत, सत्ता, वैभव, सुख सारी सोडून दिली. स्वजनांची आणि परजनांचीही आसक्ती सोडून गिरीकंदरांत गवताच्या झोपडीत राहू लागलो. तरी सुद्धा कुंभ ऋषी येतो आणि त्यागात शांतिरंतरम म्हणून अदृश्य होतो. आता कशाचा त्याग शिल्लक राहिला आहे. त्यागाचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे राजाने करू नये त्याचा त्याग केला होता आणि जे सोडायला पाहिजे होते त्याचा त्याग मात्र
त्याचा मात्र त्याग केला नव्हता. राजाच्या मनात संदेह निर्माण होऊन तो विचारात पडला. त्याने ठरवले की आता कुटीचा त्याग करावा, मृगचर्मांचा त्याग करावा, कमंडलूचा त्याग करावा आणि वल्कलांचाही त्याग करावा. असा विचार करून त्याने या सर्व वस्तूंचा त्याग केला. इतक्यात कुंभऋषी पुन्हा प्रगट झाला आणि म्हणाला, राजा, तू सुखी झालास का? शांती मिळाली का? राजा म्हणाला, महाराज, शांतीसाठी तर तळमळतो आहे, बेचैन झालो आहे. कुंभऋषी म्हणाले, अद्याप पूर्ण त्याग झालेलाच नाही. त्यागात शांतिरंतरम. बस एवढाच एक मंत्र बोलून ऋषी पुन्हा निघून गेला. राजा विचार करू लागला, अजून आणखी कशाचा त्याग बाकी राहिला आहे? मुक्तानंद म्हणतो, तर इथे आपणाला सांगतायत की राजा ने पूर्ण त्याग केलेला आहे. एकतर त्याने पूर्ण राज्यत्याग करून तो वनात गेलेला आहे. त्याची पत्नी तिथं पूर्णतः राज्यकारभार सांभाळते आणि वनात गेल्यानंतर राजाने तिथे सुद्धा ध्यानधारणा सर्व चालू ठेवलेली आहे. तिथे तो जमिनीवर झोपतोय, त्याची वस्त्र वल्कल धारण करतोय. त्यानंतर त्याने पहिल्यांदा 2 दिवसात एकदा फलाहार, नंतर 3 दिवसात, नंतर 5 दिवसात असं त्याने अन्नत्याग पण केलेला आहे. केवळ फलांवरती तो राहतो आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा राजा अनुभवतोय की त्याला काही शांती प्राप्त झालेली नाही आहे. आणि इथं त्याची पत्नी चांगल्या रीतीने राज्यकारभार पाहते आणि त्या पत्नीमध्ये ती आत्मसाक्षात्कारी होती आणि म्हणजे तिला इतकी ती अधिकारी स्त्री होती की ती साधनेच्या बळावरती कोणतंही रूप धारण करू शकत होती आणि कुठेही जाऊ शकत होती. आपणाला बाबा मुक्तानंदांनी सांगितले की आपल्या मस्तकामध्ये एक नील नक्षत्र आहे आणि त्या निलेश्वरीत ते आहे, नील नक्षत्र आहे. त्या नक्षत्राच्या सहाय्याने साधक कुठंही जाऊ शकतो. तर अशी ही निलेश्वरीच्या सहाय्याने ही वनात रोज ती अनुभव घेत असे की आपला पती काय करतोय, त्याचं काय चालू आहे. कारण तिला पूर्ण माहीत होतं की त्याला आत्मज्ञान झालेलं नाही आहे आणि त्यामुळे तो चांगला व्यक्ती आहे, सात्विक आहे, त्याची इच्छा प्रबळ आहे, परंतु त्याला खरी प्रज्ञा, खरं ज्ञान अजून प्राप्त झालेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे, परंतु ते एवढं असून सुद्धा तिची म्हणजे खरी साध्वी आहे ती, राणी असूनही, एक पत्नी असूनही, की ती राजाला कोणत्याही तऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. कारण योग्य वेळ येताच राजाला समजणार आहे ही तिला खात्री आहे. त्यामुळे फक्त ती मध्ये मध्ये डोकावते आणि ती वनात पण जाऊन राजाला तिने ऋषीच्या रूपात दर्शन दिलं आणि तिथे सुद्धा ती सांगत आहे की राजा सांगतोय, मनोगत व्यक्त करतोय की मी सर्व त्याग केला पण शांतीने. ती शांतीचा मंत्र देते की त्यागात शांतिरंतरम. शांती तो एक मंत्र आहे की त्यागामध्येच शांती, अनंत शांती ही म्हणजे अवलंबून आहे किंवा त्याग केल्यानेच ती प्राप्त होते. आणि असं एकदा दोनदा येऊन तो ऋषी तोच मंत्र सांगत आहे. आणि इथे आता या टप्प्यापर्यंत राजा आलेला आहे आणि त्याला आता तो कन्फ्यूज झालेला आहे, गोंधळात पडलाय की मी आता कशाचा त्याग करू. सर्व काही त्यागलंय. मग त्याला असं मनात येतं की त्याची कुटी किंवा त्याचं जे काही तो जीवन जगतोय, ती झोपडी, ती वस्त्र, हे पण त्याग करून देऊया, हेही त्याच्या मनात येते. आता बाबा मुक्तानंद म्हणतो, खरोखरीच ग्रहण त्यागाचे ज्ञान फार जटिल आहे. ही एक कठीण समस्या आहे. या संबंधी एका संतवचनाची वारंवार आठवण येते. ते संत म्हणतात, सांडी मांडी करू जाशी तो विकारा पावसी, निजरूपी भिन्न पडसी. त्यागग्रहणाचा विचार करू जाशील तर स्वस्वरूपाहून वेगळा होशील, स्वस्वरूपात स्थिर होणार नाहीस. ब्रह्मानंदांचे एक काव्य या संदर्भात योग्य वाटल्यावरून इथे देत आहे. सिद्ध विद्यार्थ्यांना ते अतिशय लाभदायक आहे. तर इथे अशा पद्धतीने इथे आपण थांबूयात. बाबा मुक्तानंद सांगतायत की अशा रीतीने त्याग काय करायचं आणि ग्रहण काय करायचं, कोणती गोष्ट सोडायची, कोणती गोष्ट स्वीकारायची, हे खूप मोठा गोंधळ असलेला
विषय हा साधकांसाठी असतो. कारण त्याला साधकाला शांतीची अनुभूती घ्यायची आहे, ती ओढ पण आहे. त्याला सुख समाधान हवं आहे की सर्वोच्च समाधान, संतुष्टता, शांती हवी आहे. हे सर्व हवं आहे आणि तो हेही जाणतो. ह्यासाठी त्याग करणं गरजेचं आहे. परंतु काय त्याग करायचा आणि काय सोडायचं आणि काय घ्यायचं, कोणती गोष्ट ठेवायची आणि कोणती सोडायची, हा बाकी गोंधळाचा विषय आहे. हा बाकी तिथे तो गोंधळून जातो. मग असं घर सोडून जाईल, राणावनात जाईल किंवा आश्रमात जाईल किंवा वस्त्र विशिष्ट रंगाचीच वस्त्र घेईल किंवा विशिष्ट अन्नच तो खाईल. या पद्धतीने तो प्रयत्न करतो की मी हे एक 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 गोष्टी सोडू. आणि हे सगळं सोडूनसुद्धा त्याला जाणवतं की मला काही आवश्यक ती शांतता प्राप्त झालेली नाही आहे. तर इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की तुकाराम महाराज एक तुकाराम महाराजांचं नाही आहे, अजून एक संत आहेत, त्यांचं हे वचन आहे, नाव दिलेलं नाही आहे. तर ते म्हणत आहेत की सांडी मांडी करू जाशी, तो विकारा पावसी, निजरूपी भिन्न पडसी. म्हणजे अशा गोंधळाच्या अवस्थेत साधक असतो तेव्हा काही सोडतो, काही धरतो आणि त्यामुळे तो विकारातच अडकतो पुन्हा आणि स्वस्वरूपापासून तो वेगळा होतो. इथे सांगतायत की त्यागग्रहणाचा विचार करू जाशील तर स्वस्वरूपाहून वेगळा होशील, स्वस्वरूपात स्थिर होणार नाहीस. ब्रह्मानंदांचे एक काव्य या संदर्भात योग्य वाटल्यावरून इथं देत आहे. ते सिद्ध विद्यार्थ्यांना अतिशय लाभदायक ठरेल. ते काव्य वाचू आणि मग थांबू. ऐसा ज्ञान हमारा साधो, ऐसा ज्ञान हमारा रे. जड़ चेतन दो वस्तु जगत में, जड़ मूल आधारा रे. चेतन से सब जग उपजत है, नहीं चेतन से न्यारा रे. ईश्वर अंश जीव अविनाशी, नहीं कछु भेद विकारा रे. सिंधु बिंदु सूरज दीपक में एक ही वस्तु निहारा रे. पशु पक्षी नर सब जीवन में पूर्ण ब्रह्म अपारा रे. ऊंच नीच जग भेद मिटाओ, सब समान निर्धारा रे. त्याग ग्रहण कछु कर्तव्य नाही, संशय सकल निवारा रे. ब्रह्मानंद रूप सब भासे, यह संसार पसारा रे. ही वस्तुस्थिती, ही सत्यस्थिती आहे. हे ब्रह्मानंदांचं त्यांचं हे काव्य आहे. तर हे जे काव्य आहे की बाबा मुक्तानंद म्हणतात की ही वस्तुस्थिती आहे. त्याग काय आणि ग्रहण काय हे राजाला समजले पाहिजे होते, परंतु तो समजू शकला नाही. जोपर्यंत मनुष्यावर पूर्ण गुरुकृपा होत नाही, त्याची अंतरशक्ती विकसित होत नाही, चिती प्रसाद रूप ज्ञान जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याचे ग्रहण आणि त्याचा त्याग केवळ मन मानेल त्याप्रमाणे होत असतात. तत्वनिरीक्षणासाठी आवश्यक असणारी ज्ञानदृष्टीच प्राप्त झालेली नसली तर त्याग कसा ओळखणार, ग्रहण म्हणजे काय ते तरी कसे समजणार. तर इथे आपण थांबूयात. बाबा मुक्तानंद सांगतायत की पूर्ण गुरुकृपा झाल्याशिवाय काय त्याग करायचं आणि काय ग्रहण करायचं याचं ज्ञान होऊ शकत नाही. बाबा जो राजा होता, राजावरती अजून ती गुरुकृपा पण व्हायची होती आणि त्यामुळे त्याची दृष्टी विकसित झालेली नव्हती. त्यामुळे राजाला समजलंच नाही की त्याने काय त्याग केला पाहिजे. तर इथं आपण थांबूयात.